लाडकी बहीण योजना 25वा हप्ता नवीन अपडेट काय असणार संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया। लाडक्या बहिणीनो, तुमच्या खात्यामध्ये 25वा हप्ता जमा झाला आहे का? जर तुमच्या मोबाईलवर लिंक सोशल मीडियावर 25वा हप्ता आला असा मेसेज तुम्ही पाहिला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सध्या 25व्या हप्त्याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या आणि मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत। पण नेमकी अधिकृत माहिती काय आहे? हप्ता कोणाला मिळू शकतो? पैसे खात्यात आले आहेत की नाही हे कसे तपासायचे? ई-केवायसी पूर्ण आहे का हे कसे पाहायचे? आणि काही महिलांच्या खात्यात पैसे न आल्यास काय करायचे? संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक लाभार्थी महिलांनी तपासणे आणि त्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे। लाडक्या बहिणींना जे 25वा हप्ता आपल्या खात्यात जमा झाले का ही माहिती आतापर्यंत सोशल मीडिया खूप व्हायरल झालेली आहे, पण खरी माहिती काय आहे ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि 25व्या हप्त्याबद्दलची सर्वात मोठी माहिती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते, त्यामुळे प्रत्येक हप्ता कधी जमा होणार, कोणाला मिळणार, कोणाचे पैसे थांबू शकतात आणि खात्यात पैसे जमा झाले की नाही हे जाणून घ्यायचे उत्सुकता लाभार्थ्यांनी महिलांना खूप असते। सध्या 25व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत, पण मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। सोशल मीडियावर खूप दावे केलेले आहेत की 25वा हप्ता मिळालेला आहे, तर काही जण असं पण सांगितलं आहे की 25वा हप्ता काही महिलांना मिळणार नाही। पण काळजी करू नका, सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बातमी अधिकृत असेल असेच नाही, म्हणजे प्रत्येक बातमी खरी असेल असंच नाही। त्यामुळे आज आपण कोणतेही अप्रमाणित दावा न करता उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण विषय समजून घेणार आहोत, ते पण सविस्तर पद्धतीने। तर 25वा हप्ता म्हणजे काय? तर मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया की 25वा हप्ता म्हणजे नेमके काय आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना ठराविक आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर म्हणजेच डायरेक्ट आपल्या खात्यात जमा होतो। त्यामुळे एखाद्या महिलेचा अर्ज पात्र असला तरी तिच्या बँक खात्याशी संबंधित काही समस्या असल्यास रक्कम जमा होण्याची अडचण येऊ शकते। उदाहरणार्थ पाहूया, बँक खाते बंद असणे किंवा खात्याची माहिती चुकीची असणे, डीबीटी संबंधित अडचण, आधार बँक खात्याशी संबंधित समस्या किंवा ई-केवायसी संदर्भातील समस्या। म्हणून फक्त माझा अर्ज मंजूर आहे एवढेच पुरेसे नाही। जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला बँक खाते असणे गरजेचं आहे। खात्याची माहिती चुकीची म्हणजेच खात्याची माहिती बरोबर असणे खूप गरजेचं आहे। डीबीटी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे। ई-केवायसी कंप्लीट असणं पण गरजेचं आहे। तुमची सर्व माहिती जेव्हा बरोबर असेल म्हणजेच अवघ्यात तपासणे देखील महत्त्वाचे आहे। जर तुमची माहिती तपासून घ्या एक बार 25वा हप्ता आला आहे का? तर आताची माहिती आपण पाहूया। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 25वा हप्ता आला आहे का? याबाबत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि मेसेज फिरताना दिसतात। सोशल मीडियावर आपण पाहू शकता खूप पोस्ट, व्हिडिओ आलेले आहेत की 25वा हप्ता आला, 25वा हप्ता आला। पण मित्रांनो कोणत्याही हप्त्याबाबत सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले असे नाही। म्हणण्याआधी अधिकृत शासन माहिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे, कारण हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सर्व लाभार्थ्यांसाठी एका क्षणी पूर्ण होईलच असे नाही। काही महिलांच्या खात्यात रक्कम आधी जमा होऊ शकते तर काहीच्या खात्यात उशिराने दिसू शकते। त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे दिसत नसतील तर लगेच माझे पैसे बंद झाले असा निष्कर्ष काढू नका। म्हणजे असा सर्वप्रथम बँक खाते तपासा, SMS तपासा, बँक ॲप किंवा पासबुकमध्ये व्यवहार तपासा आणि योजनेशी संबंधित अधिकृत माहिती जी आहे लवकरात लवकर तपासून घ्या। पैसे खात्यात आले आहेत की नाही हे कसे तपासायचे ते पण आपण प्रक्रिया पाहूया। आता पाहूया खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा झाली आहे की नाही हे कसे तपासायचे। पहिला पर्याय म्हणजे तुमच्या बँकेकडून आलेला SMS तपासणे। तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून व्यवहाराचा संदेश येऊ शकतो। दुसरा पर्याय म्हणजे बँकेचे मोबाईल ॲप वापरणे। बँक मोबाईल ॲप आपण वापरू शकता। जर तुमच्याकडे बँकेचे अधिकृत मोबाईल ॲप असेल तर लॉग इन करून अकाउंट स्टेटमेंट किंवा ट्रान्सलेशन हिस्ट्रीमध्ये जमा झालेली रक्कम तपासा। तिसरा पर्याय म्हणजे ATM किंवा शाखेतून मिनी स्टेटमेंट घेणे। आणखी एक सोपा पर्याय म्हणजे पासबुक अपडेट करून घ्या। पासबुक अपडेट केल्यानंतर आपल्याला त्यावर समजून जाईल। जर तुम्हाला हप्ता ऑनलाईन तपासणी करण्यात अडचण येत असेल तर जवळच्या बँक शाखेत किंवा अधिकृत सेवा केंद्रात जाऊन माहिती घेऊ शकता। म्हणजेच जवळच्या आधार सेंटरवर जाऊन सुद्धा आपण माहिती तपासू शकता। पण एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP ते UPI पिन, बँकेचा पासवर्ड जे आहे देऊ नका। लाडकी बहीण योजनेचे पैसे तपासण्यासाठी अशा संवेदनशील माहितीची गरज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला नसते। ई-केवायसी का महत्त्वाची आहे? आता येतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा। ई-केवायसी
अनेक सरकारी योजनेमध्ये लाभार्थ्यांची माहिती पडताळणीसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया महत्त्वाची असते. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी देखील आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया आवश्यकतेनुसार पूर्ण आणि योग्य आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. जर ई-के-वाय-सी अपूर्ण असेल किंवा माहितीमध्ये काही विसंगती असेल तर लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची ई-के-वाय-सी स्थिती तपासा. तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया समजत नसेल तर अधिकृत सरकारी सेवा केंद्र किंवा संबंधित कार्यालयाची मदत घेऊ शकता. आणि पुन्हा एकदा सांगतो की ई-के-वाय-सी नावाखाली कोणालाही OTP किंवा बँक पिन देऊ नका. काही महिलांच्या खात्यात पैसे का येत नाहीत? आता जी सर्वात मोठी बातमी पाहू शकते, काही महिलांना आतापर्यंत लाभ मिळाला म्हणजेच लाभ बंद झालेला आहे. 2-3 महिन्याचे पैसे आल्यानंतर त्यांचा जे लाभ बंद झाला. पण काळजी करू नका. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, इतर महिलांच्या खात्यात पैसे आले पण माझ्या खात्यात का आले नाहीत? यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे बँक खात्याशी संबंधित समस्या, दुसरे म्हणजे DBT संदर्भातील अडचण, तिसरे म्हणजे आधार किंवा बँक खात्याच्या माहितीमध्ये विसंगती, चौथे म्हणजे ई-के-वाय-सी किंवा लाभार्थी पडताळणीशी संबंधित समस्या, पाचवे कारण म्हणजे अर्ज किंवा पात्रतेशी संबंधित काही अडचण, त्यामुळे पैसे आले नाहीत. म्हणजे तुमचा लाभ कायमचा बंद झाला असेही नाही. सर्वप्रथम तुमची माहिती तपासा आणि अधिकृत माध्यमातूनच कारण जाणून घ्या. बँक खाते तपासायला गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. आता एक छोटी पण महत्त्वाची चेकलिस्ट तुम्ही खाली गोष्टी तपासा. म्हणजेच एक, तुमचे बँक खाते सक्रिय आहे का? दुसरे पाहू शकता तुमच्या खात्यात व्यवहार होत आहे का? म्हणजेच तुमच्या खात्यात व्यवहार चालू आहे का? DBTसाठी आवश्यक माहिती योग्य आहे का? आधाराशी संबंधित माहितीमध्ये काही समस्या आहे का? तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण आहे का? योजनेमध्ये तुमचा लाभार्थी अर्ज पात्र आहे का? या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर हप्त्याशी संबंधित समस्या असल्यास अधिकृत यंत्रणेकडून माहिती घेणे योग्य ठरेल. सोशल मीडियावरील फेक बातम्यांपासून सावध. लाडक्या बहिणींनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आजकाल YouTube, Facebook, WhatsApp आणि Instagramवर सरकारी योजनेच्या नावाने अनेक मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होतात. त्यामध्ये काही वेळा आजच पैसे मिळणार, लिंकवर क्लिक करा, फॉर्म भरा, OTP द्या, अशा प्रकारचे दावे केले जातात. अशा कोणत्याही मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासित तुमचा हप्ता अडकला आहे, OTP सांगा, पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाका, लिंकवर क्लिक करून बँक माहिती भरा, अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या तर सावध राहा. सरकारच्या योजनेचा हा लाभ मिळवण्यासाठी तुमची गोपनीय बँकिंग माहिती अनोळखी व्यक्तीला देण्याची गरज नाही. तुमचे पैसे सुरक्षित ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांनी काय करावे? आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर काय करायचे? सर्वप्रथम तुमची योजना संबंधित माहिती तपासा. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी स्थिती तपासा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे का? तुमचं बँक खाते सक्रिय म्हणजे चालू आहे का? आणि तुमची ई-के-वाय-सी झाली का? ते संपूर्ण तपासून घ्या. बँक स्टेटमेंट तपासा. आणि जर काही समस्या दिसत असेल तर अधिकृत सरकारी कार्यालय किंवा अधिकृत सेवा केंद्राशी लगेच संपर्क करा. तुम्ही एखाद्या WhatsApp ग्रुपमध्ये किंवा Facebook ग्रुपमध्ये असाल, तिथे असलेल्या प्रत्येक मेसेजचं सत्य मानू नका. अधिकृत माहिती आणि पडताळलेली माहिती यालाच प्राधान्य द्या. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत अधिकृत माहिती पाहत नाही तोपर्यंत काही विश्वास किंवा लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 25वा हप्ता म्हणत असतील तर काय तपासायचे? जर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये 25वा हप्ता जमा झाला असे सांगितले दिसते तर त्या व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवण्याआधी 3 गोष्टी तपासा. पहिली गोष्ट, त्या बातमीला अधिकृत शासन स्त्रोताचा आधार आहे का? म्हणजेच त्या बातमीला अधिकृत अपडेट आहे का? दुसरी गोष्ट म्हणजेच बातमीची तारीख काय, म्हणजे बातमी कोण्या दिवशी अपलोड झाली, म्हणजेच व्हिडिओ कोण्या दिवशी अपलोड झाला, आणि बातमीचं स्वरूप काय. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या स्वतःच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झाल्याची दिसते का? तुमच्या स्वतःच्या बँकेत पैसा जमा झालेला दिसतो का? किंवा कारण दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आले म्हणजे तुमच्या खात्यातही त्याच वेळी आलेच असे होऊ शकत नाही. म्हणून स्वतःचे खाते तपासणे सर्वात महत्त्वाचे आहे. महिलांनी कोणत्या चुका टाळाव्यात? आता काही सामान्य चुका सांगतो. पहिली चूक, अधिकृत माहिती न तपासता WhatsApp मेसेज फॉरवर्ड करणे. दुसरी चूक, अनोळखी लिंकवर क्लिक करणे. तिसरी चूक, OTP शेअर करणे. चौथी चूक, UPI पिन किंवा ATM पिन कोणाला न सांगू नका. म्हणजेच पाचवी चूक, बँक खात्याची संपूर्ण माहिती अनोळखी व्यक्तीला देणे. तुम्ही कोणालाही आपली अनोळखी व्यक्तीला आपली पूर्ण माहिती देऊ नका. नंतर सोशल मीडियावरील एका व्हिडिओवर विश्वास ठेवून तुम्ही हे चुका टाळू शकता. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का? स्वतःच्या अधिकृत बँक माध्यमातून तपासा. जर पैसे आले नाहीत तर समजा तुमच्या खात्यामध्ये हक्काची रक्कम दिसत नाही तर घाबरायचे नाही. सर्वप्रथम बँक स्टेटमेंट तपासा. त्यानंतर योजनेशी संबंधित तुमची पात्रता, तुमची ई-के-वाय-सी स्थिती तपासा. जर ई-के-वाय-सी नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. बँक खाते आणि DBT संबंधित माहितीमध्ये अडचण आहे का ते पण पाहू शकता. DBTमध्ये अडचण राहू शकते. जर सर्व माहिती योग्य असूनही समस्या कायम असेल तर अधिकृत संबंधित कार्यालयातून मार्गदर्शन घ्या आणि कोणत्याही अधिकृत एजंटला पैसे देऊ नका. तुमच्या हप्ता काढून देतो, मला 500 रुपये द्या, अशा प्रकारच्या व्यक्तीपासून सावध राहा. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मी तुम्हाला पैसे काढून देतो
मला 500 रुपये द्या अशा व्यक्तीपासून तुम्ही सावध राहा. अधिकृत प्रक्रिया असल्यास ती अधिकृत माध्यमातून करा. रसिकांसाठी महत्त्वाचा संदेश. माझ्या लाडक्या बहिणींनो, सरकारी योजनेचा लाभ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे हे मला माहीत आहे. म्हणूनच कोणालाही बातमी सांगताना हे खात्रीशीर आहे का तपासणे गरजेचं आहे. 25व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर काही दावा दिसला तरी त्याची अधिकृत पुष्टी होईपर्यंत तो निश्चित समजू नका. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली असेल तर तुमच्या बँक स्टेटमधून खात्री करून घ्या आणि जर अजूनही जमा झाले नसेल तर लगेच घाबरू नका. तुमची eKYC, बँक खाते, DBT आणि योजनेशी संबंधित माहिती योग्य प्रकारे तपासून घ्या. शेवटचे 2 मिनिटं आपण पाहूया, म्हणजे शेवटचे आपण एंडिंग पाहूया. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणींच्या 25व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेची माहिती घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकृत माहिती तपासा, स्वतःचे बँक खाते तपासा आणि कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. जर तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली असेल तर कमेंटमध्ये हप्ता जमा झाला असेल या, आणि जर अजूनही रक्कम जमा झाली नसेल तर अजून आला नाही असे कमेंटमध्ये सांगा. यामुळे इतर महिलांनी परिस्थिती समजण्यास मदत होईल. व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या बहिणी आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजना, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.